नमस्ते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण EMA ॲड करून घेतलं होतं. आता ह्याच्यामध्ये 5 मिनिटाची टाईम फ्रेम ठेवायची आणि ती फिक्सच 5च ठेवायची. 15-20 असं काही बदल करायचा नाही. ओके. तर त्याच्यामध्ये हा 200 आणि 21 EMA 21 ह्याच्यावर लक्ष ठेवायचं ट्रेड करताना. हे कुठे आहेत? आज आपण ट्रेड केला नाही कारण 200च्या खाली 21 होता आणि ह्याचा एक पहिल्या 5 मिनिटाची आणि ह्याचा हाय आणि लो ह्याचा अंतर जास्त असल्यामुळे आपण स्टॉप लॉस मोठा होता म्हणून हे ट्रेड केला नाही. ओके. टाइम फ्रेम 5 मिनिट. ट्रेड घेताना जर कॉलचा ट्रेड घेत असेल तर ह्या 200च्या खालीच 21 EMA राहायला पाहिजे. हाय असा सेम असला पाहिजे. आणि पुटसाठी आणि कॉलसाठी घेताना तर पाठीमाग बघू आपण. कॉलसाठी घेताना अशा पद्धतीनं 200च्या वरती 21 असला पाहिजे. ओके. मित्रांनो, आपला रूल नंबर हा दुसरा आहे. 5 मिनिटाची कॅन्डल ॲड केली. आता हा खाली येताना आज किती तारीख आहे? 16 तारीख आहे. हे बघा, खाली येताना 200च्या हा वरती होता, त्याच्यामुळे इथं आपल्याला 5 मिनिटात काय ट्रेड भेटला नाही. त्याच्यानंतर ना हा दिवसभर ह्याच्या खाली राहिला आहे. ओके. मग त्याचा पहिला रूल, दुसरा रूल सांगतो तुम्हाला. 200च्या खाली 21 पाहिजे आणि कॅन्डल बेरिश इंगल्फिंग पाहिजे. ओके. खाली असेल तर, आणि वरती असेल तर बुलिश इंगल्फिंग पाहिजे. मग आज कुठे ट्रेड भेटला बघा. या ठिकाणी इथं आपला ट्रेड मिळाला. या कॅन्डलला खाली आला, परत वरती, आणि टॉप लॉस याचा हाच ठेवायचा. बघा, 25,167 टॉप लॉस आणि एंट्री 25,154, म्हणजे 13 पॉईंट इंडेक्सचा टॉप लॉस होते. तो किती वेळ थांबायचा? तर 30 मिनिट जास्तीत जास्त थांबायचं. 1 2 3 4 आणि 5 6 इथपर्यंत आला. 30 मिनिटात जर तो बाहेर नाही आपल्याला काढलं तर एक्झिट करून टाकायचा. हा दुसरा रूल आहे. पहिला रूल समजला. आता हा दुसरा रूल बेरिश इंगल्फिंगचा. आणि सेम वरती जाताना, ओके, जर 200च्या वरती EMA 21 असेल तर बघा, हे बघा, इथं पण बघा, हा 200च्या खाली 21 आणि हा बेरिश इंगल्फिंग. किती खाली आला? 1 2 3 4 5 6 इथपर्यंत आला. आणि टॉप लॉस त्याचा हा, ही एंट्री, हा टॉप लॉस. चला पुढचं बघूया. आता हे वरती बुलिश इंगल्फिंगचं आहे. अगोदर बेरिश इंगल्फिंग बघूया. ओके. बुलिश इंगल्फिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.